कायम असा प्रश्न पडतो, जेव्हा आपण रागवलेलो असतो, भांडत असतो, क्रोधित असतो, त्यावेळेला आपण कायम मोठ्या आवाजात बोलतो. असं का बरं होत असेल? हाच प्रश्न गौतम बुद्धांनी आपल्या शिष्यांना विचारला. त्याच्यावर अर्थात शिष्यांनी त्यांच्या त्यांच्या परीने उत्तरं दिलं, की मला त्या परिस्थितीवरती आपल्याला नियंत्रण मिळवायचं असतं, म्हणून आवाज वरचढ होतो. काहींनी सांगितलं, की माझा मुद्दा कसा बरोबर आहे, हे पटवून देण्यासाठी कदाचित तो व्यक्ती मोठ्यांदा बोलत असेल. असं प्रत्येकाने आपापले विचार मांडल्यानंतर गौतम बुद्धांनी त्यांना सांगितलं, की जेव्हा एखादी व्यक्ती क्रोधित होते किंवा समोरची व्यक्ती त्याबद्दल क्रोधित असते, त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी एक अंतर निर्माण होतं आणि ते अंतर भरून काढण्यासाठी आपला आवाज आपसुकच मोठा होतो. म्हणजे आपण कुठे मनामध्ये ही गोष्ट धरून ठेवलेली नसते, की मला भांडायचंय, मला आवाज वाढवायचा आहे. पण ते आपसुकच होतं. का? कारण मला समोरच्याच्या मनाशी कनेक्ट करायचं असतं आणि माझा मुद्दा हा कुठेतरी बरोबर आहे किंवा पटवून द्यायचा असतो. तुम्हालाही असा अनुभव आला असेल, तर कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.